नमस्कार. आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण 18ला सुरुवात करणार आहोत. याचे शीर्षक आहे उपजत गुणांबद्दलचे सत्य. क्रीडा क्षेत्राच्या जागतिक इतिहासातील एक चमकता तारा, महान खेळाडू, जलतरणपटू मायकेल फेल्प्स याला बहुतेक सर्वजणच ओळखत असतील. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये केवळ जलतरणपटूंपेक्षाच नाही तर कोणत्याही खेळाडूंपेक्षा जास्त सुवर्णपदके जिंकण्याचा विक्रम मायकेल फेल्प्स याच्या नावावर नोंदला गेलेला आहे. त्याच्या मानाने हिशम एल गरूज याचे नाव फारच थोड्या लोकांनी ऐकलेले असेल, पण तोही एक महान खेळाडू आहे. हा मोरोक्को देशाचा धावपटू मध्यम अंतराच्या पळण्याच्या स्पर्धेमध्ये चमकला. त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्ण पदकेही मिळवली. 1500 आणि 2000 मीटर्सच्या पळण्याच्या शर्यतीत त्याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला. 2004 साली ग्रीसमधील ॲथेन्स येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 1500 मीटर्स आणि 5000 मीटर्सच्या पळण्याच्या शर्यतीत सुवर्ण पदक मिळवले. हे 2 खेळाडू एकमेकांपेक्षा अनेक बाबतीत भिन्न आहेत. डोळ्यात भरणारा फरक हा त्यांच्या उंचीत आहे. हिशम एल गरूजची उंची 5 फूट 9 इंच आहे आणि मायकेल फेल्प्सची 6 फूट 4 इंच. एकूण उंचीमध्ये एवढा 7 इंचाचा फरक असूनही दोघांच्यात एक साम्य आहे. दोघेही ज्या पॅन्ट्स वापरतात त्यांची इनसीम लेंथ, म्हणजे पॅन्ट जेथून 2 पायांमध्ये विभागली जाते तेथपासून पॅन्टच्या खालपर्यंतची उंची सारखीच आहे. हे कसे शक्य आहे? शक्य आहे कारण फेल्प्सच्या पायांची लांबी त्याच्या एकूण उंचीच्या मानाने खूपच कमी आहे. कमरेपासून डोक्यापर्यंतची उंची जास्त आहे. अशी शरीरयष्टी पोहण्याचा वेग वाढवण्यासाठी उपयोगी असते. त्याच्या उलट हशीम एल गरूज याचे पाय खूपच लांब असून कमरेपासून डोक्यापर्यंतची उंची कमी आहे. लांब पायांमुळे धावण्याचा वेग वाढायला मदत होते. आता अशी कल्पना करा की या 2 खेळाडूंनी स्वतःचे क्षेत्र सोडून दुसऱ्याच्या क्षेत्रात प्रवेश करायचे ठरवले. मायकेल पळण्यात आणि एल गरूज पोहण्याच्या क्षेत्रात शिरला. असे झालेच तर पुरेशा प्रशिक्षणानंतर मायकेल फेल्प्स ऑलिम्पिक स्पर्धेच्या पात्रतेचा धावपटू होऊ शकेल का? फारच असंभवनीय वाटते. फेल्प्सचे वजन 194 पौंड म्हणजे 138 पौंडांच्या आतल्या म्हणजे सर्वात कमी वजनाच्या धावपटूंच्या गटात समावेश असलेल्या एल गरूजपेक्षा 40% जास्त वजन आणि उंची दोन्ही जास्त असलेले खेळाडू धावण्यात वेग व चापल्य आणू शकत नाही. प्रत्येक जास्तीचा पौंड हा धावपटूसाठी शापच ठरतो. पट्टीच्या धावपटूंबरोबरच्या स्पर्धेत मायकेल सुरुवातीपासूनच मागे पडेल. इतिहासातील उत्तम धावपटूंमध्ये गणना होणाऱ्या एल गरूजची ही स्थिती काही फारशी निराळी नसेल. तोही ऑलिम्पिक स्पर्धेच्या योग्यतेचा जलतरणपटू म्हणून पात्र ठरेल की नाही याविषयीही शंकाच आहे. 1976 पासूनच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास पाहिला तर असे दिसते की पुरुषांच्या 1500 मीटर पळण्याच्या शर्यतीतील सुवर्णपदक विजेत्या धावपटूंची सरासरी उंची 5 फूट 10 इंच आहे आणि तेच 100 मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या पुरुषांची स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटूंची सरासरी उंची 6 फूट 4 इंच आहे. जलतरणपटू उंच असतात आणि त्यांच्या कमरेवरची उंची आणि हातांची लांबी खूपच जास्त असते. या दोन्ही गोष्टी पाणी लिलया कापत वेगाने पुढे जाण्यास उपयुक्त ठरतात. एल गरूजसाठीही पोहणे हे क्षेत्र प्रतिकूलच ठरेल. यशाची संभावना वाढवण्यामागचे रहस्य हे आहे की स्पर्धेत उतरायचे असेल तर सर्व तऱ्हेने सुयोग्य अशा क्षेत्राची निवड केली पाहिजे.
हे तत्त्व जितके व्यवसायाला अथवा क्रीडा क्षेत्राला लागू आहे तितकेच ते सवयींच्या बदलालाही लागू आहे. जेव्हा सवयी आपला स्वभाव, नैसर्गिक कल, आपल्यातील क्षमता यांच्याशी जुळणाऱ्या असतात तेव्हा त्या आवडीने नियमितपणे पाळल्याही जातात आणि त्या आपल्याला समाधानही देतात. मायकेल फेल्प्ससाठी जसा पोहण्याचा तलाव अनुरूप आणि एल गरुडसाठी धावपट्टी, तशी तुमच्यासाठी अनुरूप अशीच कार्यक्षेत्रे तुम्हीही निवडायला हवीत. आणखी एका वस्तुस्थितीचा स्वीकार केलात तर हे धोरण तुम्हाला ग्राह्य वाटेल, ती ही की प्रत्येक माणूस निरनिराळ्या शक्ती, निरनिराळ्या क्षमता, सामर्थ्य घेऊन जन्माला येतो. काही लोकांना या विषयावर चर्चा देखील करायची इच्छा नसते. तुमची जणुके काही तुम्ही बदलू शकत नाही आणि ज्यावर आपले जराही नियंत्रण नाही, त्यावर बोलण्यात काय मजा आहे असे त्यांचे म्हणणे असते. त्यातच बायोलॉजिकल डिटर्मिनिझम किंवा जेनेटिक डिटर्मिनिझम यांसारख्या संकल्पनांनुसार ज्या हे सांगतात की माणसाचा स्वभाव, त्याची वर्तणूक यावर त्याच्या जनुकांचे किंवा शरीर क्रियाविज्ञानातील एखाद्या घटकाचे नियंत्रण असते. त्या संकल्पनानुसार काही व्यक्तींच्या प्रार्थनात यश असते आणि काहींच्या अपयश. परंतु हा मानवी स्वभाव व वर्तणूक यांवरील जनुकांच्या प्रभावाबद्दलचा फारच संकुचित दृष्टिकोन आहे. जनुकांची शक्ती, आनुवंशिकतेतले सामर्थ्य हेच त्यांची कमजोरीही असते. जनुके काही सहजी बदलता येत नाहीत, म्हणजेच ती अनुकूल परिस्थितीत अत्यंत प्रभावशाली अशा लाभांची प्राप्ती करून देतात आणि प्रतिकूल परिस्थितीत तितकीच अहितकारी सिद्ध होतात. तुम्हाला जर बास्केटबॉल खेळताना कडीच्याही वर उडी मारून बॉल कडीतून खाली टाकून गोल करायचा असेल तर 7 फूट उंची असणे हे फारच उपयुक्त ठरते. पण तेच जर तुम्हाला कसरतीचे काही प्रकार करायचे असतील तर ती 7 फूट उंची अतिशय त्रासदायक ठरते. आपल्या भोवतालची परिस्थिती, वातावरण यावर आपल्या जनुकांची अनुरूपता आणि आपल्यातील उपजत गुणांची उपयुक्तता ठरते. परिस्थितीत, वातावरणात बदल झाला तर त्याला अनुरूप ठरून त्यात यश प्रदान करणारे गुणही बदलतात. हे केवळ शारीरिक लक्षणांच्या बाबतीतच लागू असते असे नाही, मानसिक लक्षणांच्या बाबतीतही तसेच असते. तुम्ही मला माणसांच्या सवयी, वर्तन यांविषयी काहीही विचारलेत तरी मी ते तुम्हाला अगदी व्यवस्थित समजावून सांगू शकेन. पण तेच जर तुम्ही विणकाम, गिटारचे स्वर किंवा रॉकेट उड्डाण अशा विषयातले काही विचारलेत तर मी काही तुमचे फारसे समाधान करू शकणार नाही. कोणाचीही क्षमता, सामर्थ्य हे विषयावर अवलंबून असते. सर्वज्ञानी कोणीच नसतो. कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात यशाच्या शिखरावर असलेल्या लोकांना केवळ उत्तम असे प्रशिक्षणच मिळालेले नसते, ते त्या क्षेत्रासाठी परिपूर्ण अनुरूपही असतात. आणि म्हणूनच तुम्हालाही जर तशी उंची गाठायची असेल तर तुमच्यासाठी योग्य, अनुरूप अशाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. थोडक्यात काय, जनुके तुमची प्राक्कल ठरवीत नाहीत, ते तुम्हाला योग्य अशी संधी असलेली क्षेत्रे ठरवतात. जनुकांनुसार तुम्हाला यश मिळवण्यासाठी जी क्षेत्रे अनुकूल असतील त्या क्षेत्राशी संबंधित सवयी तुम्हाला समाधान देऊ शकतात. जेव्हा तुमच्यातील नैसर्गिक गुणांना जे क्षेत्र अनुकूल असेल आणि ज्या क्षेत्राबद्दल तुम्हाला आकर्षण वाटत असेल, ओढ वाटत असेल, त्या क्षेत्रातच तुम्ही तुमचे प्रयत्न एकवटवले पाहिजेत. तुमची महत्त्वाकांक्षा आणि तुमची क्षमता एकमेकांशी पूर्ण जुळल्या पाहिजेत. आता साहजिकच हा प्रश्न येतो की असे अनुकूल क्षेत्र हे कसे ठरवायचे, कोठे योग्य संधी आहेत हे कसे शोधायचे. या प्रश्नांची उत्तरे शोधताना सर्वप्रथम तुमचे व्यक्तित्व तुम्हाला नीट समजून घ्यायला हवे. तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या सवयींना, तुमच्या वर्तनाला कसे प्रभावित करते हे शीर्षक लेखकांनी दिले.
तुमच्या सवयींमागे तुमची जणुके कार्यरत असतात. खरोखरच तुमचे कोणतेही वर्तन तुमची जणुके नियंत्रित करतात. तुम्ही टीव्ही किती वेळ पाहता येथपासून तुम्ही विवाह कराल की नाही, घटस्फोट द्याल की नाही, मद्य व मादक द्रव्यांच्या आहारी जाल का, या सगळ्यावर तुमच्या जणुकांचा प्रभाव असतो. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आज्ञा तुम्ही बिनतक्रार मानता की त्याला विरोधही करता. तणावाच्या परिस्थितीला तुम्ही शरण जाता की तिचा सामना करता. तुम्ही प्रेरणे आधीच तुमच्या कृती निश्चित करता की आयत्या वेळी प्रतिक्रियात्मक कृती करता. इतकेच नव्हे तर संगीत जलाशयासारख्या ज्ञानेंद्रियांनी आस्वाद घेण्याच्या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात तर त्याचा आनंद उपभोगू शकता की कंटाळून जाता. अशा सर्व प्रकारच्या स्वभावनिष्ठ गोष्टींमध्येही जणुके हा एक मुख्य घटक कार्यान्वित असतोच. लंडन येथील किंग कॉलेजमधला बिहेवियरल जेनेटिस्ट मानवी वर्तनावरील जणुकांचा प्रभाव या विषयातील तज्ज्ञ रॉबर्ट प्लोमिन याने मला सांगितले. आम्ही आता मानवाच्या गुणधर्मांवर जणुकांचा प्रभाव असतो की नाही याविषयी चाचण्या थांबवूनच टाकल्या, कारण तसा प्रभाव नसलेले एकही लक्षण आम्हाला सापडत नाही. जणुकांकडून मिळालेली तुमच्याशी उपजत विशिष्ट लक्षणे, तुमचे गुण एकत्रितपणे तुमचे व्यक्तिमत्व घडवतात. ती लक्षणे, ते गुण अवगुण कोणत्याही परिस्थितीत बदलत नाही. शास्त्रीयदृष्ट्या निर्विवादपणे सिद्ध झालेले मानवी व्यक्तिमत्वाचे विश्लेषण बिग 5 या नावाने ओळखले जाते. त्यात 5 मानवी स्वभावाच्या कक्षा दाखवलेल्या आहेत. त्या कक्षा पुढीलप्रमाणे. पहिलं, अनुभवांना सामोरे जाण्याची पद्धत. सर्जनशील, कल्पक, कुतूहलपूर्ण, ते सावध, सुसंगत आणि सातत्यपूर्ण. दुसरं, विचारशक्ती. नियोजित निकषांवर पूर्ण सक्षमतेने घासून बघून मग मत बनवणे वा प्रतिक्रिया देणे. ते लगेच, उत्स्फूर्तपणे, फारसा विचार न करता सहजपणे प्रतिक्रिया देणे. तिसरं, अभिव्यक्ती. मनमोकळी, उत्साही, आत्मविश्वासयुक्त, ते संकोची. चौथं, सुसंवाद. सहसा, सहमती, अनुकंपा दाखवणारा, मित्रत्वाने वागणारा, ते तुटक वागणारा, जरासा फटकळ आणि आव्हान देणारा. संवेदनक्षमता. भावनाप्रधान, काळजी करणारा, ते शांत. स्थिर वृत्तीचा, स्वतःवर विश्वास ठेवणारा. या 5ही स्वभावधर्मांना जीवशास्त्राचा पाया आहे. उदाहरणार्थ, अभिव्यक्तीची पद्धती अगदी जन्मापासून लक्षात येते. शास्त्रज्ञांनी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या विभागात जाऊन कसला तरी मोठा आवाज केला तेव्हा काही मुलांच्या माना चटकन आवाजाच्या दिशेने वळल्या, काहींच्या विरुद्ध बाजूला वळल्या. शास्त्रज्ञांनी दोन्ही प्रतिक्रिया देणाऱ्या मुलांचा पुढे मागोवा घेतला तेव्हा असे दिसून आले की आवाजाच्या दिशेने मान वळवणारी मुले जास्त करून बहिर्मुख वृत्तीची झाली आणि विरुद्ध बाजूला मान वळवणारी अंतर्मुख वृत्तीची. जे लोक सुसंवादी असतात ते दुसऱ्याचा विचार करणारे, समजूतदार, दयाळू, मित्रत्वाने वागणारे असतात. ऑक्सिटोसिन नावाचा मानवी शरीरात निर्माण होणारा व वाढणारा एक संप्रेरक असतो. तो सामाजिक बंध, इतरांवरील विश्वास यांबाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तो उदासी, खिन्नता दूर करण्याचेही काम करतो. सुसंवादी लोकांच्या शरीरात हा संप्रेरक नैसर्गिकरित्याच जास्त प्रमाणात असतो. ऑक्सिटोसिन जास्त असलेल्यांना आभाराची पत्रे लिहून पाठवणे, लोकांना एकत्र आणणे, कार्यक्रम आयोजित करणे अशा सवयी किती जास्त प्रमाणात असतील याची तुम्ही सहज कल्पना करू शकाल. संवेदनक्षमता या स्वभावधर्माचे उदाहरण घ्या. याची पातळीही प्रत्येकात निरनिराळी असते. जे जास्त संवेदनक्षम असतात ते भावनाप्रधान असतात. इतरांच्या मनाने जास्त काळजी करत बसतात.
मानवी मेंदूमध्ये संकटांची चाहूल घ्यायला जबाबदार असलेला जो भाग, ज्याला ॲमिग्डला असे म्हणतात, हाच भाग संवेदनक्षमताही नियंत्रित करतो. म्हणजे ज्या लोकांना धोक्याची जाणीव चटकन होते ते जास्त संवेदनाक्षमही असतात. आपल्या सवयी या फक्त आपला स्वभाव व आपले व्यक्तिमत्वच ठरवतात असे नाही, परंतु आपली जणुके आपल्याला विशिष्ट दिशेला झुकवीत असतात. यात जरा देखील शंका नाही. मनात खोल घर करून बसलेल्या ज्या आवडीनिवडी असतात त्यानुसार काही प्रकारचे वर्तन हे काही लोकांना इतरांपेक्षा सहजपणे जमते. या स्वभावातील फरकाबद्दल कोणी स्वतःला दोष देण्याचीही आवश्यकता नाही किंवा वाईट वाटून घ्यायचीही गरज नाही. स्वतःच्या स्वभावधर्माशी जुळवून मात्र घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, ज्यांची विचारशक्ती कमी असेल त्यांच्यात स्वभावातच व्यवस्थितपणाही जरा कमी असेल, अशा लोकांनी चांगल्या सवयी टिकून ठेवायला सभोवतालचे वातावरण त्या सवयींना पोषक बनवण्याचे धोरण राबवले पाहिजे. याचा मतितार्थ असा की तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशा सवयी तुम्ही लावून घ्याव्यात. इतर अनेक जण करतात म्हणून बरेच लोक शरीर सौष्ठवासाठी व्यायामाच्या मागे लागतात. पण जर तुम्हाला व्यायामापेक्षा गिर्यारोहण, सायकलिंग चालवणे किंवा नौकानयन अशा क्रीडा प्रकारांची आवड असेल तर तुम्ही तुमच्या आवडीचीच सवय विकसित करावी. तुमचा मित्र पिष्टमय पदार्थ कमी असलेला आहार घेत असेल, परंतु तुम्हाला जर स्निग्ध पदार्थ कमी असलेला आहार उपयुक्त, लाभदायक वाटत असेल तर तुम्ही तोच आहार घ्यावा. तुम्हाला तुमचे वाचन वाढवायचे आहे, पण तुम्हाला वैचारिक किंवा सत्य घटना आधारित साहित्यापेक्षा शृंगारिक, प्रेमकथा, कादंबऱ्या आवडत असतील तर त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. जे तुम्हाला आवडते ते वाचा. अनेक जण ज्या सवयींची शिफारस करतात त्याच तुम्ही लावून घेतल्या पाहिजेत असे मुळीच नाही. लोकप्रिय आहे, सगळे करतात म्हणून एखादी गोष्ट करायला जाऊ नका. जी सवय तुम्हाला सर्वात साजेशी असेल तीच करा. प्रत्येक सवयीचे तुम्हाला सुख समाधान देईल असे एक रूप असतेच. सवय जर दीर्घकाळ टिकायला हव्या असतील तर त्यात तुम्हाला रस असला पाहिजे. त्यांचे पालन करणे तुम्हाला आवडत असले पाहिजे. वर्तणुकीतील बदलाच्या चौथ्या नियमामागची मूळ संकल्पना हीच आहे. तुमच्या सवयी तुमच्या व्यक्तिमत्वानुसार बेतणे ही फार चांगली सुरुवात आहे, पण तेवढ्याने भागत नाही. त्यात अधिक भर घालेल अशा परिस्थितीचा शोध घेणे आवश्यक वाटले तर ती आपल्यालाही हवी तशी बदलून घेणे, हवी तशी नाहीच सापडली तर तशी नवी निर्माण करणे हेही आवश्यक आहे, महत्त्वाचे आहे. ते कसे साधायचे ते आता पाहूया. पुढे लेखकाने शीर्षक दिलेलं आहे, तुम्हाला जिंकता येईल असा खेळ कसा शोधायचा. ज्या खेळात बऱ्याच गोष्टी तुमच्या बाजूच्या असतील, ज्यात तुम्ही जिंकायची शक्यता जास्त असेल असा खेळ खेळायला शिकणे हा तुमचा उत्साह कायम टिकवण्याच्या दृष्टीने, तुम्हाला यशाचा वारा लागत राहण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते. रस नसेल तर तो निर्माण करता येतो. कशाचीही आवड निर्माण करता येते. हे सगळे म्हणायला ठीक असते, पण प्रत्यक्षात ज्या गोष्टी तुम्हाला सहजपणे करता येतात त्यातच तुम्ही खरा रस घेऊ शकता. ज्या क्षेत्राची एखाद्याला उपजतच आवड असते त्यासाठी गुण त्याच्यामध्ये उपजतच असतात. तो त्या क्षेत्रात पुढे जातो, त्याचे कौतुक होते. इतर ज्या क्षेत्रात अयशस्वी ठरले त्यात आपण प्रगती करतो आहोत ही सुखद अभिमानास्पद जाणीव त्याला अधिकच प्रोत्साहित करते. त्याला नवनव्या संधी प्राप्त होतात, त्याला आर्थिक लाभही होतो. यामुळे तो सुखी, समाधानी तर होतोच, शिवाय आणखी वरचे टप्पे गाठण्यासाठी, अधिक गुणवत्ता दाखवण्यासाठी प्रेरित होतो. हे एक लाभचक्र आहे. योग्य अनुरूप अशी सवय निवडा, मग बघा प्रगती किती सहज सोपी होते ते. तेच चुकीची अयोग्य सवय गळ्यात बांधून घ्या, मग बघा आयुष्य कसे संघर्षमय होऊन जाते. योग्य अनुरूप सवय कशी निवडायची. प्रथम तिसरा नियम लावायचा. ती सोपी असेल असे बघायचे, ती सोपी बनवायची. बऱ्याच वेळेला सवय चुकीची ठरते कारण पाळायला अवघड असलेली सवय निवडलेली असते. सवय सोपी असली की ती पाळण्यात तुम्ही यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि थोडेही यश हे नेहमीच भरपूर समाधान देते. परंतु या बाबतीत एक गोष्ट विचारात घेणे गरजेचे असते.
असे यश आणि समाधान मिळत गेले की तुम्ही निरनिराळ्या क्षेत्रांतील अधिकाधिक आव्हाने स्वीकारत जाता. आणि मग अशी एक स्थिती येते ज्या वेळेला त्या अनेक आव्हानांपैकी तुमचे गुण, तुमचे कौशल्य यांना पुरेपूर वाव मिळेल, त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल असे आव्हान, असे एक क्षेत्र निवडले जाईल याची खात्री करून घेणे आवश्यक ठरते. ही निवड करताना ज्याला ट्रायल अँड एरर म्हणतात, म्हणजे एक पर्याय निवडायचा, तो आत्मसात करायचा प्रयत्न करायचा. नाही जमत असे वाटले तर चूक झाली असे समजून दुसरा निवडायचा. हे धोरण सर्वसामान्यपणे वापरले जाते. चुकांमधून शिकत जायचे, एक खेळ खेळून बघायचा, प्रयत्न करूनही जमत नाही असे लक्षात आले तर तो सोडून देऊन दुसरा खेळ खेळायचा. या धोरणाचा तोटा हा होतो की धरसोडीत बराच वेळ जातो आणि आयुष्य तर मर्यादितच आहे. प्रत्येक वाद्य वाजवून पाहणे काही शक्य नसते, पण यात एक गोष्ट चांगली आहे की या प्रश्नांचेही परिणामकारक उत्तर आहे, ज्याला एक्सप्लोर असे म्हणतात. काही काळ वापर आणि त्यातल्या त्यात चांगल्या पर्यायाची निवड असे म्हणतात. प्रत्येक नव्या प्रयोगात पहिला काही काळ शोध आणि पडताळणीत घालवावाच लागतो. कोणतेही नवे नाते, मैत्री, विवाह जोडायच्या आधी काही काळ एकमेकांना भेटत राहावे लागते. सूर जुळतात की नाही याचा अदमास घ्यावा लागतो. तेच एक्सप्लोरेशन. इन कॉलेज इट इज कॉल्ड लिबरल आर्ट्स. इन बिझनेस इट इज कॉल्ड स्प्लिट टेस्टिंग. निरनिराळ्या शक्यता पडताळून पाहायच्या, अनेक कल्पनांचा संशोधनात्मक अभ्यास करायचा, आवाका चांगला विस्तृत ठेवायचा. या संशोधनामध्ये जो पर्याय सर्वात उत्तम ठरला असेल त्यावर लक्ष केंद्रित करायचे. पण मधून डोळे कान उघडे ठेवून काही आणखीही प्रयोग करून बघायचे. एका पर्यायाच्या मागे लागणे आणि नवेही शोधणे यातला समतोल हा तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात पुढे जात आहात, यश मिळवत आहात की चाचपडत आहात, अपयशच पदरात पडते आहे यावर अवलंबून राहतो. जर यश मिळत असेल तर मग त्यात स्वतःला अधिकाधिक गुंतवून घेऊन यशाचा भरपूर अनुभव घ्यायचा. जर नसेल यश मिळत तर पर्यायांचा शोध घेत राहायचे. काही काळानंतर 80 ते 90% वेळ यश देणाऱ्या कामाला द्यायचा आणि 10 ते 20% वेळ नव्या शोधाला द्यायचा. गुगल ही कंपनी तेथे काम करणाऱ्यांना त्यांचा 20% वेळ त्यांना कंपनीने दिलेल्या कामात घालवायला सांगते आणि 20% वेळ त्यांच्या आवडीच्या विषयात किंवा नवनव्या कल्पनांच्या शोधात, त्या संबंधीच्या प्रयोगात घालवायला सांगते. या धोरणांमुळेच कमालीच्या लोकप्रिय झालेल्या ॲडवर्ड्स, जीमेल यांसारख्या सुविधांची निर्मिती झाली आहे. हे पर्याय शोधणे, त्यावर काम करणे तुमच्याजवळ किती वेळ आहे त्यावरही अवलंबून असते. तुम्ही नुकतीच तुमच्या कारकिर्दीला सुरुवात केलेली असेल तर पर्यायांचा शोध घेणे, त्यांची पडताळणी करून पाहणे याला बराच वेळ देणे उचित ठरते. कारण एकदा तुम्हाला हवा तो पर्याय सापडला की त्यात पुढे जाणे, त्यात यश मिळवणे यासाठी भरपूर वेळ देणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, एखाद्या प्रकल्पाच्या पूर्ततेची अंतिम तारीख नजीक आली असेल, तर तुमच्या अनुभवानुसार जो सर्वात परिणामकारक, उपयुक्त ठरलेला मार्ग असेल तोच चोखाळून लक्ष्यपूर्ती करणे चांगले. जेव्हा तुम्ही अनेक पर्यायांवर काम करून पाहत असता त्यावेळी स्वतःला अनेक प्रश्न विचारून त्यातला कोणता पर्याय तुम्हाला सर्वात जास्त समाधान देणारा आहे, त्यासाठी कोणत्या सवयी आत्मसात केल्या पाहिजे त्याचा शोध घेऊन सर्वात चांगले, समाधानकारक असे मोजके पर्याय निवडून काढून त्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पुढे लेखकाने एक प्रश्न विचारलाय, असे कोणते काम आहे जे इतरांना डोईजड वाटते पण मला ते करायला मजा येते, आवडते? उत्तर आहे पुढे, काम खरोखरच तुमच्या जोगते आहे की नाही हे केवळ ते तुम्हाला किती आवडते यावरच अवलंबून नसते, तर त्या कामातील त्रासाचा भागही इतरांपेक्षा तुम्ही किती सहजपणे पेलू शकता यावरही असते. इतर लोक ज्याविषयी तक्रार करत असतात ते काम करण्यात तुम्हाला आनंद कधी वाटतो? जे काम इतरांना जितके त्रासदायक असे वाटते तेवढे तुम्हाला वाटत नाही तेव्हा, आणि तेच काम तुमच्यासाठी योग्य असते. पुढचा प्रश्न, असे कोणते काम आहे जे करताना मला काळवेळेचेही भान राहत नाही? उत्तर, जेव्हा तुमच्या हातातील कामात तुम्ही इतके लक्ष केंद्रित करता की उर्वरित जगाचाही तुम्हाला विसर पडतो, तेव्हा तुम्ही त्या कामात स्वतःच्या पूर्ण सामर्थ्यासह झोकून दिलेले असते.
याला मानसशास्त्रीय भाषेत फ्लो मेंटल स्टेट मध्ये असणे किंवा झोनमध्ये असणे असे म्हणतात. खेळाडू, कलाकार त्यांच्या झोनमध्ये असले की ते असाच अत्यानंदाचा अत्युच्च कामगिरी बजावल्याचा अनुभव घेतात. त्या अशा स्थितीत कामाचे समाधान मिळत नाही असे घडूच शकत नाही. पुढचा प्रश्न, मला इतरांपेक्षा जास्त लाभ कसा मिळवता येईल? उत्तर, आपण नेहमीच कळत नकळत स्वतःची आपल्या भोवतालची लोकांशी तुलना करीत असतो. ज्या बाबतीत आपण उजवे ठरतो त्या गोष्टी आपल्याला विशेष समाधान देतात. मी जेव्हा jamesclear.com या संकेतस्थळावर लिहू लागलो तेव्हा मला येणाऱ्या ईमेल्सची संख्या लक्षणीयरित्या वाढली. माझ्या लिखाणातले नेमके लोकांना काय आवडत होते याचा मला पूर्ण अंदाज येत नव्हता. पण मला मिळणारा प्रतिसाद माझ्यासारखेच काही बाही संकेतस्थळावर लिहिणाऱ्यांपेक्षा निश्चितच मोठ्या प्रमाणावर आणि अगदी त्वरित येत होता. त्याच गोष्टीने मी अधिकाधिक लिहायला प्रवृत्त लिहित गेलो. कोणत्या गोष्टी मला सहजपणे नैसर्गिकरित्या करणे जमते? उत्तर, क्षणभर तुम्ही आजवर काय शिकलात ते बाजूला ठेवा. समाजाने तुम्हाला काय धडे दिले तेही विसरा. लोक तुमच्याकडून काय, कसली अपेक्षा ठेवतात त्याचाही विचार करू नका. पूर्ण एकाग्रतेने स्वतःच्या डोकावून बघा आणि स्वतःला विचारा, मला सहजपणे कोणत्या गोष्टी येतात, करायला जमतात, किंवा केव्हा मला माझ्या अस्तित्वाची खरी जाणीव होते? माझ्यातला खरा मी कधी गवसतो? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तर शोधा. न्यायाधीशाच्या खुर्चीत बसून स्वतःकडे बघू नका. लोकांच्या अपेक्षांचा, आवडीनिवडीचा विचार करू नका. काहीही गृहीत धरू नका. ज्या मार्गावर वाटचाल करताना तुमचे मन खरोखरच रमते, तुम्हाला खराखुरा आनंद मिळतो, ते करताना जे अस्सल वाटते तोच तुमचा बरोबर मार्ग. तुमचा प्रवास योग्य दिशेने सुरू असतो. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये नशिबाचा भाग फार मोठा असतो. मायकेल फेल्प्स आणि हिशाम अल गरूज हे काही निराळ्या क्षमता घेऊन जन्माला आले. त्या क्षमतांचे मोल समाजानेही ओळखले आणि त्यांचा विकास होऊन त्या दोघांना यश देणारे वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झाले. या सगळ्या गोष्टी ते दोघं भाग्यवान होते म्हणूनच जमून आल्या. जगातल्या प्रत्येकाला एक मर्यादित आयुष्य लाभलेले असते. त्यातले ते जे कसून काम करतात, प्रचंड कष्ट करतात, मुख्य म्हणजे ज्यांना त्यांचे नशीब साथ देते, उचित अशा संधी मिळवून देते, ते खरोखरच मोठे, महान ठरतात. पण जर तुम्हाला तुमचे भविष्य नशिबावर सोडायचे असेल तर तुमच्या आवडीचे, तुम्हाला साजेसे, तुमच्या क्षमतांना वाव असणारे क्षेत्र जर तुम्हाला सापडलेच नाही तर तसे क्षेत्र तुम्ही निर्माण करा. डिल्बर्ट या जगप्रसिद्ध लोकप्रिय कार्टून मालिकेचा निर्माता, व्यंगचित्रकार स्कॉट ॲडम्स म्हणतो की प्रयत्नांची जोड देऊन सर्वोच्च दर्जाचा 25% लोकांमध्ये गणना होऊ शकेल अशी कामगिरी बजावता येईल अशी काही क्षेत्रे तरी प्रत्येकासाठी जगात उपलब्ध असतातच. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी बहुतेक लोकांपेक्षा कागदावर जास्त चांगले काहीतरी रेखाटू शकतो. पण मी काही कसलेला कलाकार व चित्रकार नाही. रंगमंचावर उभे राहून लोकांना हसवणारे पण फारसे न चमकणारे जे विनोदवीर असतात त्यांच्यापेक्षा मी विनोदी कार्यक्रम करण्यात जास्त प्रवीणही नाही. पण मला वाटते बहुसंख्य सर्वसामान्यांपेक्षा मी जास्त विनोदी आहे. परिस्थिती अशी आहे की असे फारच थोडे लोक आहेत जे चित्रही चांगले काढू शकतात आणि उत्तम खुमासदार विनोदी लेखनही करू शकतात. या दोन गुणांच्या माझ्यात झालेल्या अपवादात्मक समन्वयामुळे मी जे करतो ते दुर्मिळ, काहीतरी खास सिद्ध होते. त्याच्या जोडीला माझ्या जी व्यवसायाची समज आहे, तशी पार्श्वभूमीही आहे, त्याचा मला फायदा मिळतो आणि त्यातूनच इतर व्यंगचित्रकारांना जे जमत नाही, त्यात पडल्याशिवाय त्यातले मर्म कळत नाही असे असाधारण म्हणता येईल असे क्षेत्र मला माझ्यासाठी लाभले आहे. अधिक चांगले काम करूनही यश मिळत नसेल तर काहीतरी निराळे, जगावेगळे करून ते यश तुम्हाला मिळवता येते. तुमच्यातील गुणांचा, क्षमतांचा कौशल्यपूर्ण संयोग घडवून आणून तुम्ही तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा कमी करू शकता, त्यावर मात करू शकता आणि मग तुम्हाला इतरांच्या डोळ्यात भरेल अशी कामगिरी करून दाखवता येणे सोपे होते. काही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी उपजत गुणांची गरज असते, पण तुम्ही त्या क्षेत्राचा चेहरामोहराच आमूलाग्र बदलून त्या गरजेची अनिवार्यताच काढून टाकू शकता. एक चांगला खेळाडू सामान्यपणे खेळल्या जाणाऱ्या खेळातच प्रयत्नांची पराकाष्ठा करून भरपूर कष्ट घेऊन यश मिळवतो. पण जो खेळाडू महान असतो, थोर असतो, तो त्याच्या
बलस्थानांना पूर्ण वाव मिळेल आणि त्याच्या कमजोरी टाळल्या जातील असा एक नवा खेळच शोधून काढतो. कॉलेजमध्ये असताना मी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि रचनाशास्त्र या विषयांचे एकत्रित करून जीवयांत्रिकी हा माझा प्रमुख विषय म्हणून निवडला होता. पदार्थविज्ञान अथवा जीवशास्त्र या दोन्ही विषयात मी काही हुशार विद्यार्थ्यांची बरोबरी करू शकत नव्हतो, म्हणून मी माझ्या स्वतःचाच असा खास विषय शोधून काढला. मला ज्या विषयात रस होता तेच विषय मी अभ्यासत होतो, त्यामुळे ते मला मुळीच कठीण जात नव्हते आणि अभ्यास म्हणजे कटकटही वाटत नव्हते, त्याचे ओझेही वाटत नव्हते. शिवाय या वेगळेपणाने मला कोणाशी तुलना करावी लागत नव्हती की कोणाशी स्पर्धा करावी लागत नव्हती. मी विषयांचे जसे एकत्रीकरण केले होते तसे कोणीच केले नव्हते, त्यामुळे कोणीच माझ्यापेक्षा जास्त किंवा कमी हुशार आहे असे म्हणू शकत नव्हते. आपल्या बाबतीत दैवयोगाने नेमके उपजत गुणांच्या बाबतीत जर काही अनपेक्षित घडले असेल तर त्यावरील परिणामकारक उपाय कोणत्या तरी अगदी निराळ्या विषयात प्रावीण्य मिळवणे हा आहे. असे अपवादात्मक कौशल्य जर तुम्ही आत्मसात केलेत तर इतरांना तुमची बरोबरी करणे फारच कठीण होऊन जाईल. शरीर सौष्ठव कमावलेले बलदंड सर्वसामान्य कुस्तीगीरांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात, परंतु कुस्तीच्या आखाड्यात चांगल्या पट्टीच्या कुस्तीगीरांसमोर त्यांची डाळ शिजत नाही, कारण कुस्तीगीरांकडे निराळे कसब असते. त्यांची शक्ती कमी असली तरी विशिष्ट प्रकारची असते. तुमच्यामध्ये जरी नैसर्गिक गुणांची उणीव असली तरीसुद्धा तुम्ही एखाद्या अगदी मर्यादित अशा क्षेत्रात सर्वोत्तम ठरू शकता. उकळत्या पाण्यात बटाटा एकदम मऊ होऊन जातो, पण अंडे मात्र कडक बनते. अंडे व्हायचे की बटाटा हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नसते, पण जे असाल त्यानुसार मऊ किंवा कडकपणाची गरज असलेले माध्यम तुम्ही निवडू शकता. तुम्हाला सवयीचे ठरेल असे वातावरण तुम्ही शोधू शकता. प्रतिकूल परिस्थिती टाळून तुम्हाला अनुकूल अशी परिस्थिती स्वीकारू शकता किंवा प्रतिकूल परिस्थितीत बदल घडवून आणून ती अनुकूल करून घेऊ शकता. पुढे एक शीर्षक आहे, जनुकांच्या देणगीचा जास्तीत जास्त उपयोग कसा करून घ्यायचा. जनुकांच्या देणगीतून मिळालेले गुण कामाचे, कष्टाचे स्वरूप स्पष्ट करतात. कशावर कष्ट घ्यायचे ते सांगतात. ते काही कसून काम करण्याची किंवा कष्ट घेण्याची गरज नाहीशी करू शकत नाही. आपल्याला आपल्यातील सामर्थ्य, शक्ती, कमतरता, उणिवा यांची जाणीव झाली की ते कोठे कमी लावायचे हेही आपल्या लक्षात येते. कोणत्या प्रकारच्या संधी दडवायच्या नाहीत आणि कोणती आव्हाने टाळायची याचाही अंदाज येतो. आपल्याला आपली स्वतःची जितकी चांगली आणि परखड ओळख पटेल तेवढी आपण चांगली आणि परिणामकारक धोरणे आखू शकतो. जीवशास्त्रीय फरक नक्कीच महत्त्वाचे असतात, पण तरीही दुसऱ्यांशी आपली तुलना करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आपल्यामधील उपजत गुण, आपले सामर्थ्य, आपली पात्रता यांचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतो आहोत की नाही यावर वेळ खर्च करावा. त्यावरूनच आपली उत्पादन क्षमता ठरते. प्रत्येक क्षमतेचीही एक ठरलेली मर्यादा असते हे खरे, पण तुम्ही सर्वच बाबतीत ती मर्यादा गाठता की नाही हे महत्त्वाचे आहे. आपल्या मर्यादांच्या जाणीवेच्या चक्रात लोक असे काही अडकतात की त्या मर्यादापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तेवढे प्रयत्न ते करीत नाहीत, तेवढे कष्टही ते घेत नाहीत. तुमच्या उपजत असलेले गुण तुम्ही हातावर हात ठेवून बसलात तरी देखील काही तुम्हाला यशापर्यंत पोचवित नाहीत. पिळदार शरीराच्या तुमचा व्यायाम प्रशिक्षकाची जनुके मुळातच भारदार असतीलही, पण तुम्हीही जोपर्यंत त्याच्या इतकाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त व्यायाम करीत नाही तोवर तुमची जनुके त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली आहेत हे जास्त स्पष्ट होणारच नाहीत. तुम्ही ज्यांना आदर्श मानता त्यांच्या इतके जोपर्यंत तुम्हीही भरघोस काम करत नाही, नेटाने प्रयत्न करत नाही, तोवर यशाला केवळ त्यांचे नशीबच कारणीभूत आहे असे बेजबाबदार विधान करणे पूर्णतया चुकीचे आहे. सारांश असा की तुमच्या सवयी तुम्हाला दीर्घकालीन समाधान देतील अशी खात्री करून घेण्याचा उत्तम उपाय हा तुमचे व्यक्तित्व आणि तुमच्यातील गुण, तुमची कौशल्ये यांच्याशी जुळेल असेच वर्तन आवश्यक असलेले क्षेत्र आपण निवडणे हा होय. जे तुम्हाला सहज जमते त्यावर सर्वाधिक कष्ट घ्या. धन्यवाद. अशा प्रकारे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. भेटूया पुढच्या भागात.